सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला ही श्रेष्ठ कला आहे. माणसं बदलण्यात वेळ घालवू नका. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल. जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले. कधीकधी सगळी नाती फक्त कामापुरतीच राहिल्यासारखी वाटतात. लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघता ते महत्त्वाचं आहे. बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो. आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे, हे आपलं आपण ठरवायचं असतं. सगळी अक्कल पुस्तकात नाही मिळत, तर काही आयुष्यात पण शिकायला मिळतात. जीवनात जे मिळवायचे ते मिळवा. फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीही लोकांची मने तोडून जाणारा नसावा. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार केलाच पाहिजे. फक्त स्वप्न मोफतच असतात. फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. सर्वच प्रश्न सुटत नाहीत. काही सोडून दिले की आपोआप सुटतात. मनावर घेऊ नका ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल. अजून असं कोणीच नाही ज्याला सगळेच चांगलं बोलतात. जीवनात जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं. वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट ही असते की समजून जातं की कोणाला तुमची सगळ्यात जास्त काळजी आहे. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला खूप जास्त महत्त्व आहे. जीवनाला एवढे स्वस्त नका बनवू की 2 पैशाचे लोक येऊन खेळून निघून जातील. संयम ठेवा. कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते. आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका की कोण कसा आहे, कधी, कुठे आणि का बदलला. फक्त हे लक्षात घ्या की तो तुम्हाला काय शिकवून गेला. कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका, कारण वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये. जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला. जग आपोआपच बदलून जाईल. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात याला जास्त महत्त्व आहे. माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो, पण माणुसकी काही घरातच जन्माला येते. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. यशस्वी लोक आपला मार्ग बदलतात, ध्येय नाही. आणि अयशस्वी लोक आपले ध्येयच बदलून टाकतात. जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या. दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास, जो जमिनीमध्ये नाही तर मनामध्ये उगवतो. संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. कोणत्याही माणसाला अडचणीमध्ये जपा, तो तुम्हाला आयुष्यभरासाठी जपेल. ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी तुम्हाला 70% नातेवाईकांनी नाव ठेवायला सुरुवात केलेली असेल किंवा टोमणे मारायला तरी. हसण्याचं मोल काय आहे हे रडल्यावरच कळतं. जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही, पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगत असतो. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या 2 पावले पुढे आहात. फक्त एकदा यशस्वी व्हा, मग बघा तुमच्या कॉल नाही उचलणारे दररोज कॉल करतील. आयुष्यातला तो क्षण किती छान असतो, माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो. कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही.
कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही, तो आपला दिवस फुकट गेला असंच समजावं. लाईफमध्ये काही शिकलो नाही, पण लाईफने खूप काही शिकवले. हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा, कारण उन्हात तर काचेचे तुकडेही चमकतात. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. ती निर्माण होऊ देऊ नका. जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं आणि तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची, काहीतरी करून दाखवण्याची. स्वप्न हे मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यामध्ये बरीच किंमत मोजावी लागते. मोठं व्हायचे आणि यशस्वी व्हायचे तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस तरी नक्की देऊ शकते. तसंच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झालात तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका. त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असाच त्याचा अर्थ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात काही नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.